नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपण सुरुवात करतो औरंगाबादच्या बातमीने. औरंगाबाद शहराला होणारा पाणी पुरवठा उंदराच्या प्रतापामुळे गेल्या 13 तासांपासून बंद पडला. जायकवाडी इथून शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पंप हाऊसच्या फेडरमध्ये उंदीर घुसल्यानं तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे शॉर्ट सर्किट झाल्यानं ट्रान्सफॉर्मर बंद पडला. घुसलेला उंदीर विजेमुळे आतमध्ये मरून पडला आणि त्यामुळे पंप हाऊसचा वीज पुरवठा खंडित झाला. याबद्दल बोलूयात आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या बरोबर आहे. सिद्धार्थ, शहराचा पाणी पुरवठा 13 तासांपासून बंद आहे, लोकांना पाणी मिळत नाहीये आणि या सगळ्या याच्यामध्ये या तांत्रिक बिघाडात उंदराची अडचण निर्माण झालेली आहे. हा पाणी पुरवठा केव्हापर्यंत सुरळीत होईल असं कळतंय? विशाल, निश्चितपणे औरंगाबाद पाणी पुरवठ्याच्या या योजनेवर अनेक विघ्न येत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा विविध कारणांमुळे होऊ शकला नाही. मात्र गेल्या 13 तासांपासून एका उंदराच्या प्रतापामुळे हा पाणी पुरवठा बंद पडलेला आहे. शहराला पाणी पुरवठा होऊ शकलेला नाही. त्यामध्ये महत्वाचं असं आहे की जो फेडर आहे त्या फेडरमध्ये उंदीर मामा घुसले आणि त्या ठिकाणी स्पार्किंग झालं. स्पार्किंग झाल्यामुळं जे आहे ट्रान्सफॉर्मर त्या पाणी पुरवठा पंप हाऊसचा बंद झालेला आणि ट्रान्सफॉर्मर बंद पडल्यामुळं जे आहे पंप करता नाही आलं पाणी, त्यामुळे औरंगाबादला पाणी येऊ शकलेलं नाही. नेमका तांत्रिक बिघाड काय झाला या शोधण्यामध्ये बराच काळ कर्मचाऱ्यांचा वेळ गेलेला आहे. मात्र शेवटी रात्री उशिरा एका उंदरामुळं जे आहे शॉर्ट सर्किट झालं आणि शॉर्ट सर्किट झाल्यामुळं ट्रान्सफॉर्मर बंद पडला आणि ट्रान्सफॉर्मर बंद पडल्यामुळं पंप हाऊस मधून पाणी ओढता आलं नाही. त्यामुळे 13 तास जे आहे पाणी शहराला होऊ शकलं नाही. मात्र आता नेमका काय प्रॉब्लेम झाला हे कळाल्यामुळं जे आहे त्याचं काम सुरू आहे आणि आज जवळ पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. धन्यवाद सिद्धार्थ या सगळ्या तपशिलाबद्दल. पुढे पाहूयात. मनसेच्या स्थापनेला जवळपास 16 वर्ष होत आली आहेत, मात्र विदर्भाचा ट्रॅक काही मनसेच्या इंजिनला सापडला नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विदर्भाकडे मोर्चा वळवलाय. पण विदर्भात भाजपचा दबदबा असल्यामुळे मनसेला पाय रोवता येणार आहे का, बघूयात. विदर्भात मनसेचा जनाधार वाढणार, राज ठाकरेंच्या दौऱ्याचा फायदा होणार, आगामी निवडणुकीत मनसे खातं उघडणार. बऱ्याच कालावधीनंतर राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आल्यात. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा हा 5 दिवसीय दौरा महत्वाचा मानला जातोय. विदर्भात पक्ष संघटना मजबूत करण्याचा राज ठाकरेंचा हा प्रयत्न आहे. आज 16 वर्ष पक्षाला झाली. ज्या प्रकारे मला नागपूरमध्ये पक्ष दिसायला पाहिजे त्या प्रकारचा पक्ष मला दिसत नाहीये. जो माझा इतर सगळ्या शहरांमध्ये जो दिसतो किंवा जिल्ह्यांमध्ये दिसतो त्या प्रकारचा मला 16 वर्षानंतरही उमेदीचे ज्याला आपण आतमध्ये फायर असलेले असे अनेक तरुणी असे नागपुरात विदर्भामध्ये आहेत. इथल्या बांधणीवरती लक्ष देणार. विदर्भातील राजकीय परिस्थितीचा विचार करता सुरुवातीपासूनच राज ठाकरेंच्या मनसेला विदर्भात फारसं पाठबळ मिळालं नसल्याचं पाहायला मिळतंय. मनसेच्या स्थापनेनंतर झालेल्या 2009च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे 13 आमदार निवडून आले होते. तसंच नाशिककरांनी महापालिकेची एक हाती सत्ता राज ठाकरेंच्या हाती दिली होती. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि पुणे महानगरपालिकेत भलेही मनसेला सत्ता मिळवता आली नसली तरी त्यांची संख्या लक्षणीय होती. राज्यातील काही प्रमुख महानगरांमधून राज ठाकरेंच्या पक्षाला मोठं जनसमर्थन मिळालं असलं तरी विदर्भात मात्र राज ठाकरेंचा जादू काही चालला नाही. 1.5 दशकात मनसेला स्थानिक स्वराज्य संस्थेत खातंही उघडता आलं नव्हतं. आता मनसेच्या स्थापनेला जवळपास 1.5 दशकाहून अधिक काळ लोटलाय. मात्र अद्यापही मनसेला विदर्भाची नाडी ओळखता आली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मनसेला प्रवेश करता आला नाही. सुरुवातीच्या काळात राज ठाकरेंविषयी तरुणाईमध्ये असलेली क्रेजही आता राहिली नाही. मात्र राज ठाकरेंच्या व्यक्तिमत्वाचा करिश्मा आजही कायम आहे. त्यांच्या सभांना लोक मोठी गर्दी करतात. विदर्भही त्याला अपवाद नाही. मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ही गर्दी मतांमध्ये रूपांतरित होईल का, हाच खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावरती आहेत, मात्र या दौऱ्याची चर्चा एका वेगळ्याच कारणानं सुरू आहे. भाजप नेत्यांच्या भेटीगाठींमुळे चर्चेला जोर आलाय. मनसे आणि भाजपची युती होणार का, हा प्रश्न आता विचारला जातोय. मनसेला विदर्भात बळकट करण्यासाठी राज ठाकरे नागपूरला पोहोचले आहेत. विदर्भात मनसेनं कधीच यश मिळवलं नाही. मुंबई, पुणे आणि नाशिकसह इतर शहरात मनसेनं दमदार कामगिरी केली होती. मात्र विदर्भातल्या मतदारांनी कधीही मनसेच्या बाजूनं कौल दिला नाही. परिणामी पक्ष मजबूत करण्यासाठी राज ठाकरेंना विदर्भात यावं लागलं. मात्र पक्ष मजबूत करण्यासाठी आलेल्या राज ठाकरेंनी पहिल्याच दिवसापासून भाजप नेत्यांच्या भेटी घ्यायला सुरुवात केली. एका कार्यक्रमात तर राज ठाकरे आणि नितीन गडकरींनी एकमेकांचं जाहीर कौतुक केलं. आणि नितीन जे काही करतात ते भव्य दिव्यच असतं. ते काही खाली करतच नाही, ते सगळं वरनच करतात. तारांचाही वर जातो, फ्लायओव्हर पण वर जातो, सगळं वरूनच करतात. पण ते जे विचार करतात, आमचं खरं तर दोघांचं मन जुळण्याचं कारण म्हणजे दोघांचाही विचार आमचा भव्य दिव्य असतो. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा राज ठाकरेंची भेट घेतली. त्यामुळे मनसे आणि भाजप युतीच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्यात. अर्थात दोन्ही बाजूंकडून या फक्त सदिच्छा भेटीच असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र पडद्यामागं बरंच काही सुरू असल्याचं घडामोडींवरून स्पष्ट होत आहे. राज ठाकरेंनी 2 दिवसात भाजपच्या 3 नेत्यांच्या भेटी घेतल्या. पहिल्या दिवशी राज ठाकरेंनी नितीन गडकरींची भेट घेतली. दुसऱ्या दिवशी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांचे बंधू आशिष फडणवीस यांची भेट झाली. मात्र या भेटीवरून युतीची चर्चा करू नये असं मनसेकडून स्पष्ट करण्यात आलंय. हा भाजपच्या नेत्यांच्या भेटीगाठी हा वैयक्तिक प्रश्न आहे. ती काय राजकारणातून भेट झाली किंवा आम्ही त्यांच्या घरी जाऊन आमच्याशी युती करा किंवा ते आमच्या घरी येऊन असं काहीही नाही. हे वैयक्तिक भेटी आणि राजकारण असतं. त्याचं प्रत्येक वेळा वैयक्तिक जीवनावर त्याचा काही परिणाम होऊ द्यायचा नसतो. त्याच्यामुळं राजसाहेब भेटायला गेले गडकरींना. गडकरीची त्यांची 30-32 वर्षे जुनी मैत्री आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भाजपच्या नेत्यांबरोबर जवळीक वाढली आहे. भेटीगाठीही वाढल्यात. त्यामुळे आगामी काळात मनसे आणि भाजपची युती झाली तर त्यात नवल वाटायला नको. विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, नागपूर. 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं आतापासूनच तयारी सुरू केली आहे. गेल्या वेळी अत्यंत कमी फरकानं हरलेल्या लोकसभा मतदारसंघावर भाजपनं लक्ष केंद्रित केली असून त्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना मैदानात उतरवलंय. पाहुयात याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट. भाजपनं लोकसभेसाठी महाराष्ट्रात मिशन 45 सुरू केलंय. मिशनची जबाबदारी थेट केंद्रीय मंत्र्यांवर सोपवली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी नुकतंच कल्याण लोकसभा मतदारसंघात पायधूळ झाडली. तर अर्थमंत्री निर्मला सीतारमण शरद पवारांच्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. 2024च्या लोकसभा निवडणुकीकरता भाजपनं आतापासूनच तयारी सुरू केली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत थोडक्यात हरलेल्या मतदारसंघांवर भाजपनं लक्ष केंद्रित केलंय. 2019च्या लोकसभा निवडणुकीत 144 मतदारसंघात भाजपचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामध्ये महाराष्ट्रातील 16 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. आमचा प्रयत्न 100% भाजपचा आहे. आमचा प्रयत्न आहे 11 सीट भाजपच्या विदर्भात निवडून यावं लोकसभेच्या. आमचा प्रयत्न आहे की विदर्भामध्ये 45+ विधानसभा निवडून याव्या. आम्ही त्याकरता काम करतोय. आमच्या सर्व जिल्हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका निवडून याव्या. 2019च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना भाजप युतीनं 42 जागा जिंकल्या होत्या. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर युती तुटली. शिवसेनेनं दोन्ही काँग्रेसच्या मदतीनं राज्यात सत्ता स्थापन केली. तर 2 महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे पुन्हा एकदा राज्यात सत्तांतर झालं. एकीकडे राज्यात शिवसेनेला फुटीचा फटका बसला तर दुसरीकडे भाजपच्या मिशन 45ला वेग आलाय.
मात्र आता विरोधकांनीही भाजप विरोधात हल्लाबोल सुरू केलाय. जेव्हा तुम्ही विरोधात होता तेव्हा वेगळ्या विदर्भाची गोष्ट करत होतात. सत्तेत आल्याबरोबर तुम्ही ते सुद्धा विसरलात. त्यामुळे धोके पे धोका, भाजप का धोका, हे जे तंत्र आहे हे लोक लक्षात ठेवतील आणि तुम्हाला तुमची जागा जी आहे ती या महाराष्ट्रामध्ये दाखवून देतील. तुम्ही 45 सोडा हो, तुम्ही 5 जागा जरी जिंकल्या तरी तुमचं नशीब. भाजपनं महाराष्ट्रात मिशन 45 साठी केंद्रीय मंत्र्यांना मतदारसंघात उतरवलंय. तसंच आतापासूनच निवडणुकीसाठी तयारीही सुरू केली आहे. मात्र बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर भाजपला या मिशनमध्ये कितपत यश मिळेल हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल. तुषार कोहळेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नागपूर. यानंतर बघूयात यंदा शिवाजी पार्कवर कुणाचा आवाज घुमणार याचा फैसला अद्याप झाला नसला तरी सध्या राज्यात मेळाव्यावरून वातावरण चांगलंच तापताना दिसतंय. आता यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील उडी घेतली. पाहूयात पडद्यामागे काय काय घडतंय ते. दसरा मेळाव्यावरून राजकारण. दसरा मेळाव्यावरून वातावरण तापलं. मूळ शिवसेना शिंदे गट आमने सामने. कोट दरबारी जाण्याचाही इशारा, तर शेलारांचाही टोला. राज्यात सध्या दसरा मेळाव्यावरून राजकारण चांगलंच तापलंय. एकीकडे वांद्रे कुर्ल्यातील बीकेसी मैदानावर पर्यायी जागा मिळवत शिंदे गटानं बाजी मारल्याचं बोललं जात आहे, तर दुसरीकडे शिवसेनेला आता बीकेसी मैदान पर्याय म्हणून उपलब्ध नसणार आहे. त्यामुळं मेळाव्यासाठी शिवसेना आणि शिंदे गट आमने सामने आलेले असतानाच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी देखील या वादात उडी घेतली आहे. राजकीय पक्षाच्या कार्यक्रमाला कुणीच कधी विरोध करत नाही. तसंच एकनाथ शिंदेंनाही मेळावा घ्यायचा अधिकार असल्याची प्रतिक्रियाही पवारांनी दिली आहे. शिंदे साहेबांना मुख्यमंत्र्यांना मेळावा घ्यायचा अधिकार आहे, तेही घेऊ शकतात आणि त्याच्यासाठी त्यांनी बीकेसीचं ग्राउंड मागितलं, त्यांना सरकारने दिलं. त्यामुळे एकदा त्यांचा प्रश्न सुटल्यानंतर दुसऱ्यांना विरोध करायचं काही कारण नाही. त्यांनी केलं असेल असं मी म्हणत नाही, पण परवानगी देणं आवश्यक आहे. तर बाळासाहेबांनी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा साजरा करायला सुरुवात केली आणि हा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच साजरा होणार असं वक्तव्य खासदार अरविंद सावंतांनी केलंय. जाणीवपूर्वक आडकाठी करत शिवसेनेचा दसरा मेळावा हायजॅक करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही सावंतांनी केलाय. जाणीवपूर्वक अतिशय गलिच्छ पद्धतीनं आत्ता जे राजकारण सुरू आहे ते खरं तर गर्हणीय आहे. खरं कोणालाही लोकांना आवडलेलं नाही, हे पहिलं लक्षात घ्या. जाणीवपूर्वक अडथळा, हे स्क्रिप्ट कोण लिहून देतं? आजही काही जी मुलाखत आहे ती स्क्रिप्ट आहे, कोणीतरी लिहून दिलेलं स्क्रिप्ट आहे ते. त्यामुळे तिकडं एक नंबरची भाषा आणि इकडची भाषा जेव्हा बघायला लागली का लक्षात येतं आहे कोणीतरी स्क्रिप्ट लिहून दिलं आहे. त्यामुळे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आता शिवतीर्थावरच्या मेळाव्याला तर त्यांनी निदान आडकाठी निर्माण करू नये, सामोपचाराने हा प्रसंग सोडवा. उद्धव ठाकरेंच्या सेनेला काहीही झालं तरी कोर्टात जाण्याची सवय लागली आहे. त्यामुळे त्यांनी आता त्यांचं ग्राहक संरक्षण केंद्र बंद करून न्यायालय सहायता कक्ष सुरू करावं असा टोला मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांनी लगावलाय. न्यायालयात जाण्याचा त्यांचा अधिकार आहे, त्यांनी जरूर न्यायालयात जावं. ज्या पद्धतीच्या गेल्या काही महिन्यांमधली त्यांचे कार्यक्रम आणि कारवाई आहे ती प्रत्येक विधानसभेच्या विषयामध्ये, विधानसभेच्या बाहेरच्या विषयामध्ये न्यायालयात जायचं, या प्रकरणात न्यायालयात जायचं. तर त्यामुळे आता शिवसेनेने म्हणजे उद्धवजींच्या शिवसेनेने ग्राहक संरक्षण कक्ष त्यांचं बंद करून न्यायालय सहायता कक्ष करावं, त्यातनं काहीतरी पदरात पडेल अशी अपेक्षा आहे. राज्यात उद्धव ठाकरेंची सेना आणि शिंदे गटातून सध्याला विस्तव देखील जात नाही. भविष्यात काय काय घडणार आहे त्याची चुणूक आत्तापासूनच दिसतीये. एकमेकांवर कुरघोडीच्या राजकारणात जनतेचे प्रश्न दुर्लक्षित होऊ नयेत एवढीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. ब्रेकनंतर बघूयात काँग्रेसमध्ये नेमकं काय चाललंय असा प्रश्न वारंवार उपस्थित होतो. त्याचं कारण म्हणजे काँग्रेसमधली गटबाजी. पण काँग्रेसमधील ही गटबाजी जुनीच असल्याचं सुशीलकुमार शिंदेंच्या एका विधानानं उघड केलंय. वर्तमानात शिंदेंनी भूतकाळातील व्यथा सांगून काँग्रेसचं भविष्य, त्या भविष्याबद्दल तर भाष्य केलं नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतोय. यांना माहिती आहे आतलं कारस्थान की कसं मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून काढलं. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंची ही खंत. देशात काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू आहे. त्यातच महाराष्ट्रासह केंद्रीय राजकारणातील महत्त्वाचा चेहरा राहिलेल्या सुशीलकुमार शिंदेंनीही अनेक वर्षांपासून त्यांच्या मनात असलेली सल उघड केली. सोलापुरातील एका कार्यक्रमात बोलताना शिंदेंनी त्यांनी गमावलेल्या मुख्यमंत्री पदावरून काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणावर निशाणा साधला. यांना माहिती आहे आतलं कारस्थान की कसं मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून काढलं, गव्हर्नर म्हणून आम्हाला पाठवलं. पण ठीक आहे, ज्या लोकांनी पाठवलं, पण मी परत जे मंत्रिमंडळामध्ये तिथे गेलो दिल्लीच्या, त्यांना जो पराभव पत्करावा लागला तो अखेर अजूनपर्यंत आहे. काही महिन्यांपासून काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात पडझड सुरू आहे. दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत काँग्रेस सोडणाऱ्यांची संख्या वाढतीये. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल, माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद, मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे, पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, गुजरातमधील काँग्रेस नेते हार्दिक पटेल, अशा अनेक नेत्यांनी काँग्रेसचा हात सोडून इतर पक्षांची साथ दिली. त्यानंतर आता केंद्रीय स्तरावर राष्ट्रीय अध्यक्ष निवडीतूनही काँग्रेसमधील गटबाजी स्पष्ट जाणवते. सुशीलकुमार शिंदेंसारख्या नेत्यानं जुनी गटबाजी नव्यानं सांगत काँग्रेसच्या नेत्यांच्या मनात कशी आणि किती खतखत भरली आहे हेच जणू स्पष्ट केलं. यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्यपालपदी आंध्रच्या सुशीलकुमार शिंदे यांची नियुक्ती झाली. त्यावेळेलाही त्यांनी काही विधान केलं नाही आणि त्याच्यानंतरही अनेकदा त्यांनी कोणत्याच बाबतीत हे बोललेले नव्हते आणि आत्ता मात्र बोलतायत. शिंदे यांचं हे अवेळीचं विधान कदाचित त्यांची राजकारणामध्ये आता त्यांनी एक्झिट घेत असले तरीसुद्धा त्यांच्या पुढच्या पिढीला म्हणजे त्यांच्या मुलीला ह्याची राजकीय अडचण होऊ शकते. सध्या महाराष्ट्रातही काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू आहे. विधान परिषद निवडणुकीतील क्रॉस वोटिंग झाल्याचा आरोप असो किंवा मग शिंदे फडणवीस सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळची अनुपस्थिती असो, त्यानंतर काही नेत्यांकडून अशोक चव्हाणांसह अनुपस्थित आमदारांवर कारवाईची मागणी करणं असो, वारंवार काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटतोय. आता तर मराठवाड्यातील दिग्गज नेत्यांसह काही आमदार काँग्रेस सोडणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे शिंदेंचं विधान हे काँग्रेसमधील आगामी भूकंपाचे संकेत तर नाहीत ना, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सोलापूरहून प्रीतम पंडितसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.